सोयाबीनचा एक विषय या ठिकाणी मानला गेला। खरं जयंतराव, आपण जे म्हणालात, साधारणपणे लोकसभेच्या काळात ही परिस्थिती होती की सोयाबीनचे भाव खूप पडले होते, 100 पर्यंत देखील गेले होते, आणि म्हणूनच आम्ही घोषणा केली होती की शेतकऱ्यांना आम्ही मदत करू। लोकसभेनंतर ती मदत आम्ही केली। 85 लाख शेतकऱ्यांना आम्ही त्या ठिकाणी सोयाबीन आणि कापूस यांना आम्ही त्या ठिकाणी त्यांच्या खात्यामध्ये ती मदत केली। जवळपास 5000 रुपये हेक्टरी याप्रमाणे ती मदत त्यांच्या खात्यामध्ये गेली। आता सोयाबीनची आपण खरेदी सुरू केलेली आहे। 557 केंद्रांवर ही खरेदी चाललेली आहे। केंद्र सरकारने मॉइश्चर कंटेंट 12 च्या ऐवजी 15 कंटेंट देखील खरेदी करता येईल अशा प्रकारचे निर्देश दिले आहेत। त्याप्रमाणे आतापर्यंत या ठिकाणी जी काही खरेदी झाली आहे ही 23,68,475 क्विंटल एवढी खरेदी आपण केलेली आहे आणि मागील 15 वर्षातली सगळ्यात जास्त खरेदी आहे। 12 जानेवारी पर्यंत ही खरेदी आपण सुरू ठेवणार आहोत। त्यामुळे काही ठिकाणून तक्रारी येत आहेत। काल सन्माननीय सदस्य पाटील साहेब आले होते, त्यांनी सांगितलं आमच्याकडे मॉइश्चरच्या संदर्भातला आदेश पोचलेला नाही। मी लगेच धाराशिवमध्ये कळमला, मी लगेच फोन केला। आपण जी एक सूचना केली आहे जयंतराव, ती खरोखर महत्त्वाची सूचना आहे। आपल्याला हमी भावाप्रमाणे खरेदी दरवर्षी करावीच लागते। मग दरवेळेस आपण नाफेडने सेंटर उघडायचे, मग ते सेंटर उघडायला उशीर होतो, मग ती नोंदणीला उशीर होतो, आणि म्हणून या संदर्भात पणन विभागाला मी सांगितलेलं आहे की मध्य प्रदेशने चांगली व्यवस्था केली आहे। मध्य प्रदेशच्या व्यवस्थेचा नीट अभ्यास करून तशा प्रकारे परमनंट खरेदीची व्यवस्था ही आपण आपल्याकडे केली पाहिजे। तो प्रयत्न निश्चितपणे येत्या काळामध्ये आपण करणार आहोत। क्विंटलचा जो हमी भाव आहे तो 4892 इतका आहे, जो मागील वर्षापेक्षा 292 रुपयांनी जास्त आहे। यासोबत कापसाच्या संदर्भात मध्यम धागा कापूस हा 7121 हा त्याचा हमी भाव आहे। हा हमी भाव मागील वर्षापेक्षा 501 रुपयांनी वाढवलेला आहे आणि जवळपास 24-25 मध्ये 40 लाख हेक्टर एवढी कापसाची लागवड आहे। 427 लाख क्विंटल एवढं कापसाचं उत्पादन होईल असं अपेक्षित आहे। या संदर्भात CCIच्या माध्यमातून आपण खरेदीचे केंद्र उघडलेले आहेत, परंतु सध्या मार्केटचा रेट चांगला असल्यामुळे मार्केटमध्येही 7200 ते 7500 इतका रेट मिळत असल्यामुळे मार्केटची खरेदी जास्त होते आहे। CCIची खरेदी ही फार मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी होत नाहीये। तुरीच्या संदर्भात तुरी करता 7550 एवढा हमीभाव घोषित केला होता, जो मागील वर्षीपेक्षा 550 प्रति क्विंटल इतका जास्त आहे। जवळपास 12.10 लाख हेक्टर एवढं लागवडी खर्च क्षेत्र आहे। त्याच्यामध्ये 11.90 लाख मेट्रिक टन एवढं उत्पादन अपेक्षित आहे। यामध्ये आपण PSS खरेदी करतो, म्हणजे मार्केट इंटरव्हेन्शन करतो, आणि हे मार्केट इंटरव्हेन्शन फेब्रुवारी-मार्च मध्ये आपण सुरू करतो, पण यावेळी त्याची गरज पडेल असं वाटत नाही, कारण खुल्या बाजारामध्ये तुरीचे दर 7500 पर्यंत आहेत। त्यामुळे आपल्या सेंटरवर येण्याची आवश्यकता पडेल किंवा मार्केट इंटरव्हेन्शन करण्याची गरज पडेल असं मला या ठिकाणी वाटत नाही। संत्र्याच्या संदर्भात देखील मागील वर्षी मोठ्या प्रमाणात या आता सरत्या वर्षी गळती झाली।